जय भीम, जय भीम। क्या बात आहे। आता कार्यक्रम आपला असतो 3 तासाचा। मागच्या वर्षी कार्यक्रम किती जणांनी ऐकलं बरं आपण? म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांनी ऐकलेला आहे। तर यावेळेस जरा प्रयत्न केलेला वेगळा कार्यक्रम तुमच्यासमोर सादर होईल, पण आता कार्यक्रम पूर्ण सादर होणार नाही, म्हणजे आपली वेळेअभावी आता जो काही कार्यक्रम आम्ही कमी वेळेत सादर करता येईल तो करणार आहे। पण पुढच्या वेळेस आता मला वाटते दुसऱ्या वेळेस बोलवले तर हायट्रिक होईल बहुतेक इथे, कारण है ना, कारण ते अर्ध्या तासामध्ये आता काय आपण सादर करणार आहे। पण ठीक आहे, ही जयंती, बाबासाहेबांची जयंती ही दरवर्षी या सोसायटीमध्ये ज्या जल्लोषामध्ये साजरी होते ती याही वर्षी सादर होते, आणि त्यासाठी हे सगळे मंडळी कष्ट घेतात। त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। हल हल आवाज हल हल हलवायचं हल हल। राहून आस्वाद घेतायत जगण्याचा, लाखो करोडो लाकडं आगीच्या भोवती राहून आस्वाद घेतायत जगण्याचा। त्यांना हेही माहीत नाहीये की आपण वृक्षापासून तुटले गेलोय। हळूहळू आपण मरणाच्या दिशेने प्रवास करतोय। कोणी करत नाहीये कुठलाच आवाज, कोणी देत नाहीये कुठलीच प्रतिक्रिया। काही जणांनी केला यलगार, काही जणांनी केला यलगार आणि घेतले उडी थेट आगीच्या डोहात। पण आता त्यांना त्यांचीच राख क्षमू पाहते, पण आता त्यांना त्यांचीच राख क्षमू पाहते। तिला गरज आहे एका फुंकेची, विचारांच्या फुंकेची, आणि ती विचारांची फुंकर देण्याचं काम जर कोण करत असेल तर ती ही सांस्कृतिक चळवळ आहे, ती प्रबोधनाची गाणी आहे। आणि या सांस्कृतिक चळवळीचा, या प्रबोधनाचा वारसा घेऊन तुमच्या समोर सादर करत आहोत युगक्रांती सांस्कृतिक युवा मंच शाहिरी जलसा। जलसा कडक टाळ्या जोरदार। भीमाईच्या वासराचा, रामजीच्या लेकराचा, पाय गुण असा भारी, जागा केला जग जेठीगा। त्याला तो कळ आभाळ, दुबळ्याला बळ, घुंगराची वाज काठीगा। जन्मल भीम बाळ, जन्मल भीम बाळ। भीमाईच्या पोटी गा, नमो बुद्धाय, नमो भीमाय, नमो ज्योतिश्वराय। भल्या सांजला रोळी देऊन, हाती समतेचा निळ निशाण घेऊन, जातीवाद्याला तुडवितो
मनवाद्याला तुडवितो माझ्या भीमाचा, माझ्या बापाचा, माझ्या भीमाचा निरोप कळवितो, माझ्या भीमाचा निरोप कळवितो, माझ्या भीमाचा निरोप कळवितो. हे निरोप कळवितो नव्या पिढीला घडवितो, निरोप कळवितो नव्या पिढीला घडवितो. माझ्या भीमाचा निरोप कळवितो, माझ्या भीमाचा निरोप कळवितो, माझ्या भीमाचा निरोप कळवितो. आज आमचे गाणे येतात, काय गाणे येतात? वो बुलाती है मगर मगर, म्हणजे आमचे गाणे खूप भारी. लगेच पुढचं मगर जाने का नहीं, वो बुलाती है मगर जाने का नहीं, उधर दुनिया है मेरे दोस्त उधर जाने का नहीं, छीन लाऊंगा चांद तारे आसमां से मगर खाली हाथ जाने का नहीं. वो नापता है गला, वो नापता है गला तो नापने दो, वो नापता है गला तो नापने दो, मगर कमबख्त जालिम से डर जाने का नहीं, वो बुलाती है मगर जाने का नहीं. डॉक्टर मोहम्मद इंदोरीकर बहुत अच्छा कहते हैं. हे विचार घेऊन चाललोय, हे प्रबोधनाचं वादळ घेऊन चाललोय. आम्हाला गाणे गायचे नाही, आम्हाला मनोरंजन करायचे नाही. बापाची जयंती आहे, जोशामध्ये साजरी झाली पाहिजे, बापाच्या जयंतीत नाचलंच पाहिजे. पण बाबासाहेब जेवढा वाचलाय तो पण तिथे दिसला पाहिजे. आणि म्हणून मन गटात नव्हतं आलं बुद्धीत ते बळ, मन गटात नव्हतं आलं बुद्धीत ते बळ. पोरगा साहेब झाला, पोरगा साहेब झाला, बाप होता रे चाकर, पोरगा साहेब झाला, बाप होता रे चाकर. भीम ज्ञानाची हलगी घेऊन, हे जे वाद्य दिसतंय याला आम्ही वाद्य म्हणत नाही, याला आम्ही इन्स्ट्रुमेंट म्हणत नाही, याला आम्ही हत्यार म्हणतो. कारण हे वाजल्याशिवाय लोक येत नाही. आयोजक सांगतात जरासं वाजवा जरा, म्हणजे लोक गोळा होती, तोपर्यंत मग वाजवायला लागतं. मग हे आमचे हत्यार आहे. आणि हे हत्यार जे घेऊन बसलेले त्यांच्यासाठी एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. आणि म्हणून हे हत्यार घेऊन आम्ही लढायला निघालोय. भीम ज्ञानाची हलगी घेऊन चौकात चौकात बळवितो, चौकात चौकात बळवितो माझ्या भीमाचा, माझ्या बापाचा. माझ्या भीमाचा निरोप कळवितो, माझ्या भीमाचा निरोप कळवितो, माझ्या भीमाचा निरोप कळवितो. हे निरोप कळवितो नव्या पिढीला घडवितो, निरोप कळवितो नव्या पिढीला घडवितो. माझ्या भीमाचा निरोप कळवितो, माझ्या भीमाचा निरोप कळवितो, माझ्या भीमाचा निरोप कळवितो, माझ्या भीमाचा निरोप कळवितो, माझ्या भीमाचा निरोप कळवितो. या बाबासाहेबांनी आम्हाला खूप विचार दिले, आम्हाला काही संदेश दिले.
बाबासाहेबांचे विचार आम्ही फक्त वाचून तिथे बसण्यापेक्षा आम्ही विचार केला की हे विचार प्रसारित झाले पाहिजेत आणि हा निरोप घेऊन आम्ही निघालो. बाबासाहेबांनी आम्हाला एक महामानव दिला, ज्या महामानवामुळे आज आमचं जीवन चांगल्या स्तरावर गेलेलं आहे. आज कित्येक पिढ्या गेल्या तरी आमचं जीवन चांगल्या मार्गाने जाणार आहे आणि हा महामानव म्हणजे तथागत गौतम बुद्ध. या महामानवाला वंदन केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणून या महामानवाला एकदा वंदन करू आणि पुढे जाऊया. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया धर्मदास आर्वेल यांचं. दहा नेत्यांच्या भाषणाप्रमाणे माझ्या शाहीरच लिहिलं. आज हा बोलतो, ती बोलते, तो चालतो, माना चालतो, डोलतो. कोणामुळं? अरे माझ्या आधी काय होतं? अरे भीमजी के पहले था आलम निराला. क्यों? भीमजी के पहले था आलम निराला. अरे लगा था अन्याय और छुआछूत का ताला. क्या? भीमजी के पहले था आलम निराला. अरे लगा था अन्याय और छुआछूत का ताला. दूर हुआ अंधेरा, अरे फैला उजाला. क्यों? महू में पैदा हुआ जय भीम. मुनाफिक धमकियों से दिल का सौदा कर नहीं सकते. काय? अरे मुनाफिक धमकियों से दिल का सौदा कर नहीं सकते. एकदम हिम्मत कभी तूफान बर्बाद कर नहीं सकते. दिखाकर मसाले उस सूरज को अंधा कर नहीं सकते. अरे चमक सकते हैं जुगनू पर उजाला कर नहीं सकते. बाबासाहेबांसारखं कोणीच नाही का? कार्य आरंभी स्तब्ध राहतो आम्ही स्मरण करोनी तुमचे रूप पाहतो आम्ही. अहो कर्तव्याची, ह्या कर्तव्याची नित्य सुमने वाहतो आम्ही आणि अल्पशाया मुखानी हे भीमराया तथागताश्वराया तुमचे गुण गातो आम्ही. रो रो के गुजारे हमने ओ भूखी सुहानी रातें. अरे भूखे गोद में वो प्यासों सी सकती रातें. का म्हणलं मी असं? अरे पाणी पण प्यायला मिळत नव्हतं शुद्ध, बरोबर ना? अरे भूखे गोद में वो प्यासों सी सकती रातें. तो अरे ऐसे हालत में हमारे आंसू पोंछने वाले. अरे मर जाऊंगा आए भीमराज तेरी शोहरत गाते गाते. माझी थोडक्यात ओळख सांगतो. आधी सांगतो, तुम्ही अमृतवाणी ऐकली असेल, बुद्ध अमृतवाणी, भीम अमृतवाणी. ती माझ्या वडिलांनी लिहिली, आनंदाने काय. अरे शोषितांच्या शाळेच्या बाहेर शिकत होता. काय लहान मुलगा शिकत होता, जाताना असे लात मारायचे. असं वाटत असेल, अरे कोई चिल्ला कर चला गया, कोई चीख कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया, कोई चीख कर चला गया. लेकिन स्कूल के बाहर एक लड़का बैठकर हिंदुस्तान का संविधान लिखकर चला गया. शोषितांच्या दलितांच्या, शोषितांच्या दलितांच्या जय भीम, जय भीम. आले मुखा, जय भीम आले मुखा.
त्याला ज्ञानबलाने जोडणारा माझा भीम होता. अरे तो काळवर्णी महती त्या युगंधराची, कारण मनोला मातीत गाडणारा माझा भीम होता. विरोधी सहारे देती ग्वाही, विरोधी सारे देती ग्वाही, विरोधी सारे देती ग्वाही. तुम्हारे जैसा कुणीच नाही, तुम्हारे जैसा कुणीच नाही, तुम्हारे जैसा कुणीच नाही. नाही तुम्हासारखा, नाही भीमासारखा. बंधुया बहुजन सखा, बंधुया रे बहुजन सखा, बंधुया रे बहुजन सखा, बंधुया रे बहुजन सखा, बंधुया रे बहुजन सखा. आणि काय झालं की बाबासाहेबांचे प्रयत्न आपण कशी जयंती मनवतो असंच एक ग्रुप ठरवलं, एका मंडळाने ठरवलं. भीमकृपेचं पुस्तक खोलू, भीमकृपेचं पुस्तक खोलू, भीमकृपेचं पुस्तक खोलू. इंग्लिश मध्ये लागलो तू बोलू, इंग्लिश मध्ये लागलो तू बोलू, इंग्लिश मध्ये लागलो तू बोलू. अरे भीमकृपेचं पुस्तक खोलू. आता इंग्लिश मध्ये लागलो बोलू, पण पूर्वी काय होतं, होता तो आधी मुखा, होता तो आधी मुखा. वंदे बहुजन सखा, बंधुया रे बहुजन सखा, बंधुया रे बहुजन सखा, बंधुया रे बहुजन सखा, बंधुया रे बहुजन सखा. आणि मग सगळं प्रयत्न करून, सत्याग्रह घडून, शिका संघटित व्हा, संघर्ष करून सगळ्यांना एकत्रित करून 14 ऑक्टोबर 1956 साली बुद्धं शरणं मंत्र महान, बुद्धं शरणं मंत्र महान, बुद्धं शरणं मंत्र महान, धम्मं शरणं तंत्र महान. धम्मं शरणं तंत्र महान, धम्मं शरणं तंत्र महान. प्रेरणा देई आम्हा, प्रेरणा देई आम्हा. बंधुया रे बहुजन सखा, 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 बंधुया रे धन्यवाद. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जरा जोरात आवाज. ओके धन्यवाद. इथं महिलांची मला खूप संख्या दिसते. तर महिलांना एक प्रश्न विचारायचा बरं का मला. महिलांना किती टक्के आरक्षण आहे माहिती आहे का जरा? महिलांना किती टक्के आरक्षण आहे कोणाला माहिती आहे बरं? थोडं आपण चर्चा पण करू. आज उशीर झालेलाच आहे इथं जरा. किती टक्के आरक्षण आहे महिलांना? किती? 33%. 33 बरोबर आहे का? बरोबर आहे का? किती आहे सर? 50%. बरं, मॅडमने 33 सांगितले, सरांनी 50 सांगितले. आता तुम्ही अजून बरोबर आहे का? बरोबर आहे. संख्या बघितल्यावर 75% म्हणतायत सर. पण तरी बरोबर आहे. पण 33 आणि 50 कोणतं बरोबर आहे? ए का बी? हा 50. बरं, आता 33 म्हटले, 50 म्हटले. आता 33% राजकीय आरक्षण आहे आणि 50% ते आता ते वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आरक्षण भेटलं जातं, बरोबर का? पण हे प्रश्न मी काय विचारलं माहिती आहे का?
कारण आमच्या महिलांना किती टक्के आरक्षण आहे हे आमच्या महिलांनाच माहिती नसतं. म्हणजे किती टक्के आरक्षण म्हटलं की एकमेकीचं आजूबाजूला बघायचं कोण किती सांगते, म्हणजे लागेल बरोबर ते लागेल, आहे का नाही. सर म्हटलं की 75% वाटतंय बाबा संख्या बघून, पण आम्ही विचार करतो की या महिलांना आम्ही 100% आरक्षण समजा दिलं, महिलांना 100% आरक्षण दिलं तर या महिला मुक्त होतील का? तुम्हाला काय वाटतं, मुक्त जगतील? नाही जगणार. कारण आम्ही डोक्यातून जे अजून महिलांना गुलाम बनवलेलं आहे किंवा महिलेने स्वतःलाच डोक्यातून जे गुलाम बनवलेलं आहे ती गुलामी अजूनपर्यंत गेलेली नाही. त्यामुळे कितीही टक्के आरक्षण दिलं तरी या स्वतंत्र काय होत नाहीत. म्हणजे मोठा बंगला असो किंवा एक झोपडपट्टी असो, झोपडी असो, त्या सगळ्या घराला सांभाळण्याचं कार्य कोण करते? महिला करते. पण त्याच्यावर हुकूमत कोण गाजवणार? आता हे सगळे या बिल्डिंग मधलेच आहेत का? हे एकाच बिल्डिंग मधले आहेत सगळे? बरं, कोणाला काही गरज पडते का घरी विचारून यायची? नवऱ्याला विचारायला लागते का खाली? नाही ना, डायरेक्ट येतात ना. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बाबासाहेबांच्या लेखी आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या लेखी आहे ना. पण नाही, पण आम्ही काही काही जागेवर कार्यक्रम करतो ना, तिथं त्यांना विचारून यायला लागतं. आणि मग आहे ना, नवरा घरी गेल्यावर म्हणतो कुठं गेलेली? मग ती म्हणते की गेलेली बाबासाहेबांचं. लय बाबासाहेबांचं ऐकायला लागली काय? तू लय शानी झाली का? घरात बस. मग नंतर तो म्हणतो की तुला महिन्याला मी एवढे एवढे पैसे दिलेले, त्याचं तू काय केलंस? मग ती हिशोब द्यायला लागते. बिचारीने सगळं घर चालवायचं, मुलाबाळांना सांभाळायचं, शाळेचा खर्च बघायचा आणि हिशोब यायला द्यायचा. आता एक अशीच घटना आहे, तो बाहेर देशात गेलेला असतो नवरा कामाला गेला आणि तिथनं तो पत्र लिहितो आणि हिला विचारतो महिनाभराचा खर्च काय केलास? जरा आजूबाजूच्या मला खूप कळायला लागले, तू बाहेर फिरायला जातेस. तर ती म्हणतो की बाहेर जायचं नाही, तू घरातच बसायचं. आता ती म्हणते की मी गरीब झोपडपट्टीमध्ये राहते, स्लम एरियामध्ये राहते, पाणी भरायला तर मला बाहेर जायला लागतंय, मला दुकानामध्ये काही सामान विमान आणायचं असेल तर जायला लागतंय, आणि तू म्हणतो घराच्या बाहेर जाऊ नको. तो म्हणतो नाही, म्हटलं घराच्या बाहेर जायचं तर नाही जायचं. पण ती अशीच जरा एखाद्या बाबासाहेबांच्या कार्यक्रमात जाते आणि तिला जरा संविधान वगैरे कळतं, संविधानाची मूल्य वगैरे कळते, तिला हक्क अधिकार कळतात. मग तिला वाटतं की मी नवऱ्याला आता पत्र लिहिलं पाहिजे. मग आता हे महिला मला जास्त 75% दिसल्या सर, म्हणून मी आता म्हटलं की जरा महिलांसाठी हे गाणं झालं पाहिजे. आता ती महिला पत्र लिहिते नवऱ्याला आणि ती नवऱ्याला काहीतरी विचारते. ती काय विचारते? अरे कोनी में याना तेरे को लिखा मैं निकली रोड़ा पर, अरे अगर तुझको शक है तो मैं नहीं निकलूंगी बाहर, पर पानी भरने को जाओ क्या नको ऐसा खत में लिखो, पानी भरने को जाओ क्या नको ऐसा खत में लिखो, पानी भरने को जाओ क्या नको ऐसा खत में लिखो. अरे कोनी में आना तेरे को लिखा मैं निकली रोड़ा पर, अगर तुझको शक है तो मैं नहीं निकलूंगी बाहर, पर पानी भरने को जाओ क्या नको ऐसा खत में लिखो, पानी भरने को जाओ क्या नको ऐसा खत में लिखो, मैं अच्छी हूँ घबराओ नको ऐसा खत में लिखो, मैं अच्छी हूँ घबराओ नको ऐसा खत में लिखो. अरे बाबा को आया बुखार खांसी प्राइवेट में गई उसको लेकर, बाबा को आया बुखार खांसी प्राइवेट में गई उसको लेकर, 100 रुपये का इंजेक्शन दिया पर असर ना हुआ बच्चे पर. आता आपण जरा बाबासाहेबाच्या कृपेने जरा चांगलं आलंय ना, आमचा शाहीर आम्ही कुर्ता घालून आणि ते डब घेऊन फिरायचो, आता कोट आलाय बाबासाहेब घालून फिरतो आहे ना. ते जरा बाबासाहेब म्हटलेलं ना, ते सरांनी सांगितलं ना, क्या सर वो कोट पे क्या बोले थे, वो शायरी बहुत अच्छी बोली थी आपने, वो जो कोट पहनते वो अभी याद नहीं, ठीक है. तो ये मतलब इसलिए ये सब कुछ हो रहा है. मतलब अभी हम प्राइवेट में जाते हैं ना, पोरगा आजारी पडलं प्राइवेट मध्ये जातं. आमच्या इथे एक दवाखाना आहे बरं का, त्या दवाखान्यामध्ये 50 रुपयामध्ये माणूस नीट होतो, 50 रुपयात माणूस नीट. त्या दवाखान्याचं नाव काय माहिती आहे का? खड्ड्यातला दवाखाना. तो खड्ड्यातला दवाखाना का, कारण तो खड्ड्यात असतो आहे ना, आणि तिथं माणूस जातो लगेच बरा, दुसऱ्या दिवशी चांगला कामाला वगैरे येऊन जाऊन लगेच तिसऱ्या दिवशी परत आजारी, परत खड्ड्यात. मग शेवटी मग तो बोलतो की अरे खर्च झाला, आता कुठंतरी जायला लागेल. मग त्याला दवाखाना कुठला असतो, कुठले असते ते गव्हर्नमेंट, हा रुक्मिणी, आपलं रुक्मिणीच आहे. रुक्मिणीला नीट नाही झालं की म्हणतात कुठे,
केमला न्या जे हा हे अवघड आहे लय भयानक. आमचे ते मित्र आहे बरं का, हे आमचे ढोलकीवाले आहेत. त्यांचे मित्र एकदा चाललेले जोरदार गाडीवर आणि झाला ॲक्सिडेंट. आता म्हटले त्याला नीट करायला लागेल, तर त्याला नेलं रिपेअर करायला रुक्मिणीमध्ये नेले. म्हटले का इथं काय रिपेअर होणार नाही, त्याला म्हटले ते कळव्यामध्ये न्या. त्याला कळव्याला नेलं, ते कळव्यातले म्हटले की इथं काय रिपेअर होणार नाही, त्याला कुठे केमला न्या. आणि म्हटलं ते जरा बरं होतं, ते वाचलं असं वाटत होतं. पण ते तिथपर्यंत नेता नेता ते 75% गेलं है ना, पण वाचलं. ते आहे जिवंत आहे आता, काय म्हणजे त्याला काय बरं आहे तो आता. पण आमची परिस्थिती काय, मग गव्हर्नमेंटमध्ये जाणार. आता गव्हर्नमेंटची परिस्थिती काय, बाबा को आया बुखार खांसी प्राइवेट में गई उसको लेकर, अरे 100 रुपये का इंजेक्शन दिया पर असर ना हुआ बच्चे पर, उसको जे में ले जाओ क्या नको ऐसा खत में लिखो, उसको जे में ले जाओ क्या नको ऐसा खत में लिखो, मैं अच्छी हूँ घबराओ नको ऐसा खत में लिखो, मैं अच्छी हूँ घबराओ नको ऐसा खत में लिखो. अरे कोनी में याद तेरे को लिखा मैं निकली रोड़ा पर, अरे अगर तुझको शक है तो मैं नहीं निकलूंगी बाहर, पानी भरने को जाओ क्या नको ऐसा खत में लिखो, पानी भरने को जाओ क्या नको ऐसा खत में लिखो, पानी भरने को जाओ क्या नको ऐसा खत में लिखो, मैं अच्छी हूँ घबराओ नको ऐसा खत में लिखो, मैं अच्छी हूँ घबराओ नको ऐसा खत में लिखो. हो शाही तुम्ही म्हणता तर ठीक आहे, हा पण आताच्या महिला खूप शिकल्या. हो आताच्या महिला खूप शिकल्या आहेत. शिकल्या. हो 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 कॉन्व्हेंटमध्ये जाणारे असतात बरोबर आहे. आणि इतक्या शिकल्या आहेत की ते असं म्हणतात काय म्हणतात, नॉनसेन्स ना बाबू. नॉनसेन्स हा बाबू म्हणजे नॉनसेन्स म्हणायच्या नंतर बाबू म्हणायचं मनपट्टी करायची. तर ती कशी लिहिल, अरे गर्मी जाने दे काय, हा इंग्लिश मध्ये सगळे भांडण करून झाले, पण काय म्हणते, अरे इंग्लिशमध्ये. गर्मी जाने दे सर्दी आने दे अभी आने की घाई मत करना. मग अरे सर्दी जाने गर्मी जाने दे सर्दी आने दे, ये समर जाने दे और विंटर आने दे अभी आने की घाई मत करना. अरे मियाँ बीबी का प्यार हमारा इसमें शक क्या करना. अरे 2 महीने उधर चलो को ऐसा खत में लिखो, मैं अच्छी हूँ घबराओ नको ऐसा खत में लिखो, मैं अच्छी हूँ घबराओ नको ऐसा खत में लिखो, मैं अच्छी हूँ घबराओ नको ऐसा खत में लिखो, मैं अच्छी हूँ घबराओ नको ऐसा खत में लिखो. महिलेची संख्या बऱ्यापैकी आहे आणि वेळ कमी आहे, त्यामुळे थोडासा एखाद दुसरा चमत्कार दाखवण्याची प्रयत्न करणार आहे. चला एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. दिव्या नदीने पाहिले तुम्ही कधी पाहिलंय का, सूचना संस्कार मानसिक आजार आणि ढोंग 4 प्रकारे देवी अंगात येतात, 4 प्रकारे भूत पछाडतात. भूत नसतात तरी देखील दिसतात. माझ्या घरामध्ये माझ्या आजीच्या अंगात यायचं बरं का. आपल्या समाजामध्ये अजूनही चालू राहिलं त्याचं 5वं कारण कुंदनदादा कांबळे सांगतात. ते म्हणतात की आपली अवस्था का या अंगात आपल्याकडे का चालू राहिलं, तर बुद्धविहार जे आहेत ते आपलं चळवळीचं केंद्र आहे, तिथे आपण गेलो पाहिजे पण जात नाही, म्हणून अंगात सुरू झालं असं कुंदनदादा कांबळे लिहितात. ओ बुद्धविहारी जाईन म्हणते जाणवत नाही म्हणते बया, जाणवत नाही म्हणते बया बया मला कसतरी होत आहे बया, जाणवत नाही म्हणते बया बया मला कसं तरी होत आहे बया, जाणवत नाही म्हणते बया बया मला कसं तरी होत आहे बया. माझ्या घरामध्ये माझ्या आजीच्या अंगात यायची बरं का. कोणाच्या, माझ्या आजीच्या अंगात यायचं. ती संपूर्ण गावातल्या लोकांच्या समस्या सोडवायची, पण एक दिवशी तिच्या अंगात आलं, पण आमच्या घरातल्या समस्या कोणी सोडवायच्या नाही. आणि ती जेव्हा किंचाळायची म्हणून मी लपून बघायचो. माझ्या आजोबा असे समोर बसलेले असायचे. एक दिवशी तिच्या अंगात आलं. तिच्या गळ्यात सुंदर सोन्याची माळ होती. कसली माळ, सोन्याची माळ होती सुंदर. आणि चुकून तिची ॲक्शन बदलली.
जशी ऍक्शन बदलली ती सोन्याची माळ तुटली, जशी माळ तुटली आजीची ऍक्शन बदलली. लगेच आजी पानकडे पाहून म्हणाली, इथे का म्हणी, इथे का म्हणी, इथे का म्हणी. तुमच्यापैकी काही ज्यांची लग्न व्हायचे बाकी त्यांनी हा चमत्कार शिकून घ्या. लग्न झाल्यावर खूप फायदे आहेत. घरामध्ये भांडणं होतात, झाली की किचनमध्ये पडत जायचं, केस मोकळे सोडायचे, लेजिम खेळतच जायचे. काय म्हणते देवी, झाडाला लय त्रास दिलाय बाळा. बाळा म्हणजे नवरा, नवरा एका दणक्यात बाळा म्हणतो. आणि काय म्हणते, झाडाला लय त्रास दिलाय बाळा. बाळा येतो आणि लगेच आई, हा बाई आली ना अंगात. हा बाई आई म्हणतो, आई बायकोला आई म्हणतो. आहे झाडाला लय त्रास दिलाय बाळा. बाळा एका दणक्यात म्हणतो. तरी देखील या अंगात येणं चालू राहिले आपल्या देशामध्ये अजून. अशी याची काही खास कारणं सांगितली, पण आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे मी या ठिकाणी तुमची रजा घेणार आहोत. हे सगळे गायक मंडळी, मी गायक नाही, तरी मला एक गाणं गायची इच्छा आहे. गाऊ का? गाऊ का? मी एक दिवशी गाणं गायलं सर्व का. अंबडातला कार्यक्रम होता, गायलं आणि वंशभर भेटला, खुश झालो. 50ची नोट आली, 50ची नोट आली, खुश झालो. परत गाणं गायलं, 200 आले. परत गाणं 500, परत गाणं गायलं, चकित झालं. मग मी म्हणलं थांबलं पाहिजे आता आपल्याला. मग त्या माणसाकडे गेलो, म्हणलं बाबा काय भानगड आहे. तो म्हणला जोपर्यंत नीट गाणार नाही तोपर्यंत असंच चाललं. गाणं आयराणी, गाणं आयराणी करते का तुम्हाला काही? आयराणी करते? यस. उल्हासनगरला एका लेडीजने ते गाणं गायलं, त्यातला काही 4 ओळी मला आहेत, त्या गातो. व भीमना फाटेल खुर्चीवर, भीमना फाटेल खुर्चीवर, व भीमशाळा माझाय बराबर, व मना भीमराव आंबेडकर. भीमशाळा माझाय बराबर, व मना भीमराव आंबेडकर. भीमशाळा माझाय बराबर, व मना भीमराव आंबेडकर. भीमशाळा माझाय बराबर, भीमशाळा माझाय बराबर, व त्याला बामनशे मास्तर, व मना भीमराव आंबेडकर. त्याला बामनशे मास्तर, व मना भीमराव आंबेडकर. त्याला बामनशे मास्तर, व मना भीमराव आंबेडकर. त्याला बामनशे मास्तर, व त्याला बामनशे मास्तर, हाऊ वसारे दूर दूर, व मना भीमराव आंबेडकर. हाऊ वसारे दूर दूर, व मना भीमराव आंबेडकर. हाव वसारे दूर दूर, व मना भीमराव आंबेडकर. हाऊ वसारे दूर दूर, हाऊ वसारे दूर दूर, हाऊ हुईग्या बॅरिस्टर, व मना भीमराव आंबेडकर. हाऊ हुईग्या बॅरिस्टर, व मना भीमराव आंबेडकर. हाऊ हुईग्या बॅरिस्टर, व मना भीमराव आंबेडकर. हाऊ हुईग्या बॅरिस्टर, हाऊ हुईग्या बॅरिस्टर, भारतना शिल्पकार, व मना भीमराव आंबेडकर. भारतना शिल्पकार, व मना भीमराव आंबेडकर. भारतना शिल्पकार, व मना भीमराव आंबेडकर. वेगवेगळ्या चमत्कारांची बॅग माझ्यासोबत आहेत, पण आपल्याकडे वेळ कमी वेळ आहे, कमी. त्यामुळे आपण थांबणार आहोत, काही गाणी पाहणार आहोत. कधीतरी तुमच्या बिल्डिंगमध्ये किंवा विहारात बोलवा, एक 15 ते 20 चमत्कारांचा कार्यक्रम आणि थोडंसं प्रबोधन मनोरंजनच्या आधारावरून आम्ही सादर करत. धन्यवाद. या ठिकाणी रजा घेतो. शाहीर आकाश पवार. एकदा जोरदार टाळा राजेंद्र कोळी सर. कोळी सरांचं. अंधश्रद्धा निर्मूलनामधून 35 वर्ष झालं काम करतायत, प्रबोधनाचं काम करतायत. आज वेगळा प्रयत्न होता आपल्याला जरा सादरीकरणाचा, पण गडबडीमध्ये थोडा थोडा आम्ही प्रयत्न करतोय कसा सादर करता येईल तो. कारण साधी पायाला ठेच लागली जीव किती तळमळतो. आमचे एक कवी खूप छान म्हणतात, ते म्हणतात साधी पायाला ठेच लागली. बागुल दादाकडून 100 रुपये बागुल भेट सरांकडे आलेले. 100 धन्यवाद जमीन, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होतात. हो. कवी म्हणतात
की साधी पायाला ठेच लागली जीव किती तळमळतो, ते दगडाने ठेचून ठेचून मारतात, कसं वाटत असेल? साधी पायाला ठेच लागली जीव किती तळमळतो, ते दगडाने ठेचून ठेचून मारतात, कसं वाटत असेल? साधी सुई टोचली जीव किती तळमळतो, साधी सुई टोचली जीव किती तळमळतो, ते सळ्या तलवारी भोगसून भोगसून मारतात, कसं वाटत असेल? साधा पदर ढळला बाई किती लाजते शरमते, साधा पदर ढळला बाई किती लाजते शरमते, ते नग्न धिंड काढतात, कसं वाटत असेल? साधा चटका बसला, साधा चटका बसला जीव किती चरफडतो, साधा चटका बसला जीव किती चरफडतो, ते माणसाला जिवंत जाळतात, कसं वाटत असेल? बास बास आता ठरवलंय, बास आता ठरवलंय, ठेवलेलं हत्यार खोलायचं, माणसातलं जनावर आरपार सोलायचं, करायची माणसं आतून बाहेरून शुद्ध, आणि जागवायचा पुन्हा बुद्ध, जागवायचा पुन्हा बुद्ध, जागवायचा पुन्हा बुद्ध. आणि या तथागत गौतम बुद्धांकडे आम्ही जेव्हा बघतो त्यावेळेस या बुद्धांशी जडलेलं आमचं नातं आम्हाला समजत नाही. बाबासाहेबांनी जो आम्हाला बुद्ध दिलाय, बाबासाहेबांनी आम्हाला जे छत्रपती शाहू महाराज दिलेत, ज्योतिबा फुले दिलेत, अण्णाभाऊ साठे म्हणतात की जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव. एका मातंगाचं पोरग महाराच्या पोराला म्हणतंय, महाराच्या महामानवाला म्हणतंय की एक जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव. हे जातीगीतीमध्ये वाटण्याचं काम हे आमची लोक करतायत, पण ह्यांचं नातं आमच्याशी जोडलेलं आहे, आणि हे नातं जोडणारे दुसरं तिसरं कोण नाही तर हा वटवृक्ष आहे, म्हणजे केवळ डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. आणि म्हणून माझा आजोबा पण बाप म्हणायचा, माझा बाप पण बापच म्हणतो, मी पण बापच म्हणतो, आणि माझं पोरग पण बापच म्हणतो. तर आम्हाला हे नातं काय कळत नाही. हे नातं जरा उलगडूया एकदा जोरदार टाळ्या धनंजयसाठी. महाजमने बाप महापाप म्हणतो बाप, मीही म्हणतो बाप, माझं पोरगा म्हणतंय बाप, असं शोधून पहा जगात ऐका कुणाच कुणाशी, हे ऐका कुणाच कुणाशी माया भीमासारखं नातं, असं ऐका कुणाच कुणाशी माया भीमासारखं नातं, ऐका कुणाच कुणाशी माया भीमासारखं नातं. महाजमने बाप महाबाप म्हणतो बाप, मीही म्हणतो बाप, माझं पोरगं म्हणतंय बाप, असं शोधून पहा जगात ऐका कुणाच कुणाशी, हे असं ऐका कुणाच कुणाशी माया भीमासारखं नातं, हे असं ऐका कुणाच कुणाशी माया भीमासारखं नातं, हे असं ऐका कुणाच कुणाशी माया भीमासारखं नातं. समाज त्यानं जागरूक केला. कधी नाही असं होणार
कुणाच कुणाशी मया भीमा सारखं नातं ऐका कुणाच कुणाशी मया भीमा सारखं नातं हे असं ऐका कुणाच कुणाशी मया भीमा सारखं नातं बाही आले तसे गेले साधू संत आले बाही आले तसे गेले साधू संत आले बाही आले तसे गेले साधू संत आले बाही आले तसे गेले अहो एक नाही नवसाला पावला आम्हाले अहो एक नाही नवसाला पावला आम्हाले अहो एक नाही नवसाला पावला आम्हाले काल कुठे होते आज किती दूर आले हो तुम्ही काल कुठे होते आज किती दूर आले तुम्ही काल कुठे होते आज किती दूर आले तुम्ही काल कुठे होते आज किती दूर आले तुमचे शेणाचे हात त्यानं लावले पेनाले तुमचे शेणाचे हात त्यानं लावले पेनाले तुमचे शेणाचे हात त्यानं लावले पेनाले काही जगले मानाले काही महिमान झाले मानाले काही महिमान झाले काही जगले मानाने काही महिमान झाले काही लाजतात अजूनही जय भीम कराले ज्याचं रक्त आमच्या नसान सात ऐका कुणाच कुणाशी ऐका कुणाच कुणाशी मया भीमा ऐका कुणाच कुणाशी मया भीमा सारखं नातं ऐका कुणाच कुणाशी मया भीमा सारखं नातं महाजा म्हणे बाप महाबाप म्हणतो बाप मीही म्हणतो बाप माझं पोरगं म्हणतोय बाप असं शोधून पहा जगात ऐका कुणाच कुणाशी हे असं ऐका कुणाच कुणाशी मया भीमा सारखं नातं हे असं ऐका कुणाच कुणाशी मया भीमा सारखं नातं असं ऐका कुणाच कुणाशी मया भीमा सारखं नातं मया ऐका कुणाच कुणाशी मया भीमा सारखं नातं मया भीमा सारखं नातं मया भीमा सारखं नातं हे मला वाटते मागच्या वर्षी पण हे गाणं झालेलं का आठवतंय कोणाला आठवतंय कोणतरी वन्समोर दिल ते दोनदा ते म्हटलं की आज म्हटलं तिथे एकदा वन्समोर झाला नव्हता म्हटलं आज ते व्हावं आहे ना हे आता हे सगळं जे चालू आहे ना तर हे केवळ त्या दोन राजांच्या भरोशावर चालू आहे आणि हे कोकणातले जे दोन राजे आहेत या दोन राजांना आम्ही जर विसरलो तर मला वाटतंय की या देशाचा इतिहास जिवंत राहणार नाही आणि म्हणून या दोन राजांना एकदा वंदन करू आणि आता थोडेसे किती 10 मिनिटं राहिलेत समजा आपल्याकडे आहे ना 10-15 मिनिटं राहिलेत तर प्रयत्न करू की हे दोन गाणी शेवटी आमचा एक निरोप आमचा एक महत्त्वाचा जो संदेश आहे तो देऊ आणि मग नंतर जेवायचे आम्हाला पण सोबत घ्या जेवायला आम्ही पण सोबत येऊ पळू नका आम्ही पण येऊ सोबत थोर आणि पाक आहे छत्रपती शिवाजी महाराज या भारत भूमीचं नाक आहे 2000 इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर कुठे एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर 2000
एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळावर एक त्या रायगडावर एक चौदार तळावर एक त्या रायगडावर एक चौदार तळावर आई किंवा बायको बहीण एक घडावला मेरा आकड एक जिजा मातेना एक जिजा मातेना एक जिजा मातेना एक घडावला मेरा आकड एक जिजा मातेना एक जिजा मातेना एक जिजा मातेना खार दोन्ही भंगले हृदयाच्या भात्यानं हृदयाच्या भात्यानं हृदयाच्या भात्यानं असे नरमणी धोण दाहले असे नरमणी धोण दाहले दोन्ही वीर बहादर असे नरमणी धोण दाहले दोन्ही वीर बहादर कुठे एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर आणि या दोन्ही राजाची लढाईची कार्य करायची पद्धत शिवरायांच्या हातामध्ये तलवार शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती तलवार भवानी होती तलवार भवानी होती अरे डाळ दर्जाची खरी मजा आता जेवणात डाळ आहे डाळ कोणती पण घ्या पण डाळ आणि दर्जाची खरी मजा जिरी आणि मोहरी बरोबर ना तडका दिल्याशिवाय चव येणार नाही डाळ आणि दर्जाची खरी मजा जिरी आणि मोहरीत आहे जीवनसत्वाचा खरा कस गव्हाच्या खिरीत आहे शत्रूच्या छावणीत घुसून पाणी पाजण्याची ताकद फक्त शिवबाच्याच तलवारीत आहे शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती तलवार भवानी होती तलवार भवानी होती त्याच भवानी परिभीमाच्या हाती लेखणी होती हाती लेखणी होती हाती लेखणी अरे जहां में होती या दुनियेत या विश्वात अरे जहां में हर कोई शेरे बहादुर हो नहीं सकते काय जहां में हर कोई शेरे बहादुर हो नहीं सकते आए कुछ तो रहेगा सभी सुंदर हो नहीं सकते संगे मरमर के मानिक सभी पत्थर हो नहीं सकते अरे दोबारा फिर वही पैदा हम बिल्कुल हो नहीं सकते शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी तलवार भवानी होती तलवार भवानी होती त्याच भवानी परिभीमाच्या हाती लेखणी होती हाती लेखणी होती हाती लेखणी होती तिथे शिंपली उद्धाराची घागर कुठे तिथे शिंपली उद्धाराची घागर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर 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 धन्यवाद जय भीम जय श्री एक सोसायटी संघर्ष निधी आलाय ते धम्मदास 1000 रुपये यांच्यासाठी एकदा 500 जोरदार रुपये टाळ्या. संघर्ष निधी आलेला आहे धन्यवाद जय भीम टाळ्या एकदा कडकड क्या अच्छा, बात. sorry. जोरदार टाळ्या एकदा सीमा भालेराव ताईंकडून खास माझ्यासाठी बरोबर धन्यवाद जय भीम हे
आमचे मिनी आनंद शिंदे, त्यांची जी काही गाणी आहेत ती यूट्यूबवर पण तुम्हाला दिसतील. त्यांचे वडील शाहीर सुधाकर आर्वेल सर खूप सारे भीमामृतवाणी जी आम्ही लहानपणापासून ऐकत मोठे झालो आहे ती त्यांच्या वडिलांनी लिहिलेली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे की कार्यक्रम हा गावी आल्यावर गावातली एक बाई ओरडत येते, त्या ग रमाई चल म्हणते, चल बाबासाहेब आले त्यांचं भाषण ऐकायला जायचंय, सगळा गाव एकवटला आणि तू घरामध्ये काय बसलीस. रमाई म्हणते की नाही मी काही येणार नाही. अगं रमाई तुला कळतं का बाबासाहेब इतक्या वर्षांनी आलेत गावामध्ये भाषण देणार आहेत, सगळा गाव तिथं जमा झालाय आणि तू घरात बसलीस. अगं नाही मी काही येणार नाही, कारण माझ्याकडे घालायला काही चांगली साडी नाहीये, नेसायला काही चांगली साडी नाही, आणि मी जर अशा अवस्थेत आले तर गावकरी म्हणतील की बघा बॅरिस्टराची बायको आणि फाटकी साडी घालून आली, म्हणून मी काही येणार नाही. विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आलेले आहेत भाषण द्यायला, सगळा गाव एकवटलेला आहे, पण त्यांची पत्नी ही जाऊ शकत नाही कारण तिला घालायला नेसायला चांगली साडी नाहीये. रमाई घराच्या कोपऱ्यामध्ये रडत रडत बसलीये, पण तिला मोह आवरत नाही. ती म्हणते की नाही बाबासाहेबांचं भाषण मी जवळ का हो लांबून का होईना पण ऐकणार आहे. रमाई जाते, पेटी उघडते आणि पेटीमधला एक फेटा काढते, जुना फेटा काढते आणि त्याची साडी म्हणून त्या फेट्याला नेसते आणि बाबासाहेबांचं भाषण ऐकायला जाते. एकदम दूरवर थांबते. अशी ही त्यागमूर्ती रमाई होती आणि या त्यागमूर्ती रमाईसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि असंच एक भाषण जेव्हा ऐकायला लोक गोळा होतात तेव्हा काय घडतं ते जरा एकदा आपण ऐकूया. ऐश्वर्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. जर का माझी जन्माला नीच नसती, की मानवाला अशी माणुसकी राहिलीच नसती. जर का माझ्या अभिमान जर का माझ्या अभिमान क्रांतीची आरोळी दिलीच नसती, की औरंगाबाद माई अशी घडलीच नसती.
गंगेत बाई निघाले, रात्री स्वप्नात तल्लीन झाले. येती गर्जना जय भीम वाले, मन हर्षान माझे डोले. येती गर्जन जय भीम वाले, मन हर्षान माझे डोले. भीमा माझा भीमा माझा भीमा माझा दिलित भाषण रे. भीमा माझा दिलित भाषण रे. भीमा माझा दिलित भाषण रे. माझ्या भीमाचं ऐकून भाषण, थक्क झालंय पहिलं शासन. माझ्या भीमाचं ऐकून भाषण, थक्क झालं या पहिलं शासन. कोणी पाणी मागना प्यासन, थक्क झालंय पहिलं शासन. कुणी पाणी मागना व्यासन, थक्क झालं या पहिलं शासन. वेगळंच थाट्याचा वेगळंच थाटा, वेगळंच थाट्याचा वेगळंच थाटी, भाषा गर्वाची केलीच नाही. भीमा माझा भीमा माझा दिलित भाषण रे. 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 संयुक्त जयंतीला माननीय श्री प्रवीण राऊत बहुजन युवा नेतृत्व ठाणे जिल्हा, तसेच श्री आकाश राऊत युवा नेतृत्व यांनी वेळात वेळ काढून आपल्या या कार्यक्रमाला भेट दिलेली आहे. मी दोघंही मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती या. कुणाल कुशल सेंटर में कार्यक्रमाला उपस्थित श्री प्रवीणदादा राऊत यांचा सत्कार आपल्या सोसायटीतील माजी अध्यक्ष श्री प्रमोद येल्वे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद दादा. यानंतर श्री आकाश राऊत युवा नेतृत्व यांचा सत्कार आपल्या सोसायटीतील भालेराव मावशी
यांनी शैक्षणिक किट देऊन करावा अशी मी त्यांना विनंती करतो. प्रवीण दादांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, घटनेचे शिल्पकार राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई यांना तिवारवंदन. विचारमंचावर उपस्थित असलेले युवा नेतृत्व आकाजी राऊत आणि इंटरनल ह्या सोसायटीमध्ये सर्व सभासद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे आयोजक, खरंच खूप आनंद होतो आहे. मी 13 एप्रिलपासून संपूर्ण बदलापूर शहरामध्ये ग्रामीण भागापर्यंत फिरत आहे. खूप असा जल्लोषमय असं वातावरण आहे आणि खरंच असे एक महापुरुष आहेत का त्यांची जयंती पूर्ण विश्वामध्ये साजरी होते. असे एकच महापुरुष आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांची जयंती पूर्ण विश्वात साजरी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. घेतो तो श्वास आणि खातो तो घास फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. बाबासाहेबांनी आपल्याला खूप असा मान सन्मानात जगायला शिकवले. बाबासाहेबांचे खूप असे आपल्याला उपकार आहेत. आपण 3 मार्चला जेव्हा घोरपडे मैदानी इथे आपण भीमोत्सव घेतला, तर खरंच भीमोत्सव संदर्भात माझी एकच संकल्पना आहे का सर्व समाज हा एकवटला पाहिजे, एका छताखाली एका मैदानात आला पाहिजे. आणि खरंच ते माझ्या समाजाने त्या दिवशी ते दाखवून दिलं. आपल्याला माहिती आहे का भीमोत्सवाची संकल्पना ही पहिल्यांदा महाराष्ट्रात आपण आणली आणि बदलापूर शहरामध्ये ती भीमोत्सवाची संकल्पना आपण राबवली आणि खूप जल्लोषात उत्साहात असा रेकॉर्ड ब्रेक अशी या वर्षाची पब्लिक आहे. खरंच आज खूप आपल्याला असा आनंद होतोय का या पूर्ण विश्वामध्ये असे महामानव होते ज्यांनी चिखलातला माणूस बाहेर काढला आणि त्याला माणुसकी हा धर्म शिकवला, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काही लोक बोलतात असे तर नाचू नका, वाचा. तर मी त्यांना सांगेल का आम्ही नाचू पण वाचू पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही डोक्यावर पण घेऊ आणि डोक्यात पण घेऊ. आम्ही नगरसेवक झालो, नगराध्यक्ष झालो, खरंच बाबासाहेबांची पुण्य आहे. त्या आदर्श संजयनी म्हटलेलंच आहे ना का कोणाचं योगदान त्या लाल दिव्याच्या गाडीला तर फक्त माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान. बाबासाहेबांच्या पुण्यामुळे हजारो नाही तर लाखो नाही तर करोडो लोकांचं भलं झालं आणि मी त्यातलंच आहे की यांचा मला सार्थ अभिमान आहे. निळ्या रक्ताची धमक बघ तू स्वाभिमानाची आग आहे, निळ्या रक्ताची धमक बघ तू स्वाभिमानाची आग आहे. घाबरू नको कोणाच्या बापाला, तू भीमाचा वाघ आहे. आणि खरंच तुम्हा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आयोजकांनी बोलून मला ते 2 शब्द बोलण्याचा संधी दिली. खरंच आयोजकांचे धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. दादा धन्यवाद. मी अपेक्षा करतो की आपण पुढच्या वर्षी पण या महोत्सवाला हजर राहाल. तुम्ही एक आमच्या विनंती इथे आला आमच्या सोसायटीमध्ये पहिल्या वेळेस. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.
आर्यतायांचो थोर आणि पाक आहे छत्रपती शिवाजी महाराज या भारत भूमीचं ना दोनचा राज इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर कुठे हे दोनचा राज इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर अरे शिवरायांच्या हे कार्यक्रम करत असताना सर आम्ही मुद्दामून संविधानाचा विचार किती सांगता येईल याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी आम्ही भारताचे लोक अशी मोहीम राबवतो. तर आताच एक नवीन आम्ही निळे पाखरे असं गाणं लॉन्च केलंय. यूट्यूबवर जरा सर्च करा ते भेटेल. ही सांस्कृतिक चळवळ करत असताना भालेराव मॅडम सारखे अनिल सरांसारखे या सोसायटी सारखी मंडळी आम्हाला भेटतात जे आम्हाला इथे बोलवतात है ना जे आम्हाला चांगलं वाहन खर्च देतात आम्हाला चांगले बिदागे देतात आणि त्यामध्ये आम्ही आमचं सांस्कृतिक कार्य पण करू शकतो आणि आम्हाला जे काही करायचे जी काही चळवळ करायची ती करू शकतो. पण आम्ही या मदतीसाठी आम्ही आवाहन करत असतो आणि या कार्यक्रमामधून आम्ही एक डफ तुमच्यामध्ये फिरवत असतो कारण हे आमचं सांस्कृतिक युद्धाचं एक माध्यम आहे. हे युद्धाचं एक हत्यार आहे आणि ते मला वाटतं की राऊत सरांपासून आमचे एक तेजस सर फिरवतील. तो डफ तुमच्या शेवटपर्यंत जाईल. तुम्हाला या मोहिमेसाठी या चळवळीसाठी जी काही मदत करावीशी वाटते ती तुम्ही आम्ही या मोहिमेला करू शकता. तर हा तेजस सर जरा हा डफ सगळ्यांच्या हातातून एकदा फिरून द्या आणि शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती तलवार भवानी होती तलवार भवानी होती. अरे 10 दर्जाची खरी मजा चिरी आणि मोहरीत आहे अशी पुन्हा घेत आहे काय डाळ आपण कोणती पण खातो हलक्या भारी क्वालिटीची पण खरी मजा कधी येईल त्याला तडका दिल्यावर डाळ अरे 10 दर्जाची खरी मजा चिरी आणि मोहरीत आहे. जीवनसत्वाचा खरा कस गव्हाच्या खिरीत आहे. अरे शत्रूच्या छावणीत घुसून पाणी पाजण्याची ताकद फक्त शिवबाच्याच तलवारीत आहे. क्या बात आहे. शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती तलवार भवानी होती तलवार भवानी होती. याच भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती हाती लेखणी होती हाती लेखणी होती. असे नरमणी दोन दाहले दोन्ही वीर पाहतो असे नरमणी दोन दाहले दोन्ही वीर पाहत कुठे एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळावर एक त्या रायगडावर एक चौदार तळावर एक त्या रायगडावर एक चौदार तळावर रायगडावर रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेक झाला राज्याभिषेक झाला. प्रत्येक महामानवाच्या आयुष्यामध्ये एक असा काळ आलेला आहे ज्यावेळेस त्याला अपमान सहन करावा लागला. ज्योतिबा फुल्यांना जेव्हा लग्नामधून हाकलण्यात आलं तेव्हा ज्योतिबा फुल्यांना कळलं की अरे मी शूद्र आहे अरे मी माळी असून पण शूद्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जन्मतःच अपमान सहन करावा लागला. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा अपमान सहन करावा लागलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकासाठी ब्राह्मणाचा शोध घेतात. देशाभरात ब्राह्मण शोधा पण राज्याभिषेक चांगला झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही राज्याभिषेक करणार नाही असे ब्राह्मण म्हणतात. का म्हणतात? कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की शूद्र. छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान होतो. म्हणतात मनुस्मृतीमध्ये लिहिलंय की तुम्ही शूद्र आहात. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की देशभरात कुठलाही ब्राह्मण शोधून आणा. शेवटी काशीला गागा भट्ट नावाचा ब्राह्मण शोधला जातो. गागा भट्ट येतो म्हणतो की एवढे एवढे पैसे पाहिजेत तेव्हा आम्ही राज्याभिषेक करू. छत्रपती शिवाजी महाराज त्यांना एवढे पैसे देतात की आपला अर्धा खजिना खाली होतो महाराष्ट्राचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होतो पण कसा होतो? गागा भट्ट पायाच्या डाव्या अंगठ्यापासून त्यांना राज्य तिलक करतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होतो. या अपमानाचा बदला खऱ्या अर्थाने जर कोणी घेतला असेल
तर तो रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचं दहन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या मावळीने घेतला, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जर कोण खरा मावळा असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. धन्यवाद. आणि म्हणून रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. दलितांचा नेता महाडी घोषित केला. महाडी घोषित केला, महाडी घोषित केला. नादले दोघांच्या नावे. काय झालं? अवनी नादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर. नादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर. कुठे? एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळावर. एक चौदार तळावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळावर. बाबासाहेब, माझे कवी गुरुवर्य आल्हाट कवी म्हणतात काय, अरे बाबासाहेब तुमचं आयुष्य जर शतकाच्या पार असतं तर आज प्रत्येक बहुजनांच्या घराला सोन्याचं दार असतं. क्या बात है. एक त्या रायगडावर, एक चौदार तळावर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळावर, 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 एक त्या रायगडावर, एक चौदार तळावर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं. धन्यवाद. जय संविधान, जय भीम, जय शिवराय. एकदा सरांसाठी जोरदार जय भारत, जय संविधान, जय भारत. जय संविधान. आणि म्हणून भाडावारी काळोखाच्या भीमा उजेडा काळ्या आईच्या उरात भीमा लेखना पेरतो, पेरतो गमाई भीमा लेखना पेरतो. हे घेर लग आड राणी, घेर लग आड राणी, घेर लग आड राणी, घेर लग आड राणी. हमले वार चहुकुनी, हमले वार चहुकुनी. सोडवा सोडवा संविधान, सोडवा सोडवा संविधान, सोडवा सोडवा संविधान, सोडवा सोडवा. उगवता मनोकाळ, उगवता मनोकाळ. हे जळमे जुलमाचा गजाळ, जळे जुलमाचा गजाळ. हे जागे पहारे श्वासावरी, जागे पहारे श्वासावरी. हे कळा साऱ्या मरणादारी, कळा साऱ्या मरणादारी. हे मनगटाच्या जोरावरी, मनगटाच्या जोरावरी. हे भाजे हवळा घरावरी, भाजे हवळा घरावरी. हे उरावर पेशवाई, उरावर पेशवाई. हे कारभार मोगलाई, कारभार मोगलाई. गेला गेला देशाचा परान. सोडवा सोडवा संविधान, सोडवा जनाचं विधान, सोडवा. स्वातंत्र्याचा रोज फुल, स्वातंत्र्याचा रोज फुल. समतेची नाउरली धुन, समतेची नाउरली धुन. बंधुता दंगलीचे रान, बंधुता दंगलीचे रान. न्यायाचा हरवला प्राण, न्यायाचा हरवला प्राण. झुंडी लावून हान, सोड
संविधान जाळलं गेलं, सामान्य माणसं काहीच बोलली नाही, ठीक आहे. पण ज्याने संविधानाचा वापर घेतला, जे संविधानाचा वापर करून मोठमोठ्या पदावर गेले, त्यांना आमचा प्रश्न आहे, तुम्ही मताचे राजे मतदार बंधू सांगा, हो सांगा, हो सांगा. तुम्ही निवडून कसे काय आले ते तरी सांगा. तुम्ही काळ्या कोटाचे वकील दादा सांगा. तुमची वकिली कशावर चालते ते तरी सांगा. म्हणजे आम्ही चॅनेल सर्च केले, आम्ही बातम्यामध्ये बघितलं की संविधानाबद्दल बातम्या देत आहेत का. अरे पण बातम्यावर चालू होतं सलमान खान ने फिल्म ने कमाए 100 करोड़, आमिर खान के फिल्म ने कमाए 1000 करोड़, अंबानी के बीबी को काटा कुत्ता. पण संविधान जाळल्या गेल्याची बातमी आम्हाला कुठं भेटली नाही. तुम्ही मीडिया वाले चॅनेल वाले सांगा, तुमच्या पेनात शाही कुठून आली सांगा. तुमच्या पेनात शाही कुठून आली सांगा. तुमच्या पेनात शाही कुठून आली सांगा. हो सांगा, हो सांगा, सांगा, हो सांगा, हो सांगा, हो सांगा, सांगा, हो सांगा. असले कसले लोक दादा, असले कसले लोक, असले कसले लोक दादा, असले कसले लोक, असले कसले लोक दादा, असले कसले लोक, असले कसले लोक दादा, असले कसले लोक. एकीला पडलं तर भोकव भोक. लय वाईट झाले. जयंती करायची बाबासाहेब उघाडे या ताईकडून सप्रेम भेट आली, त्यांच्यासाठी एकदा टाळे होऊ द्या. 200 रुपये आले. म्हणजे बाबासाहेबांची जयंती करायची. बाबासाहेबांची जयंती रॅली मोठी निघली पाहिजे, डीजे मोठा वाजला पाहिजे. आमच्या रॅलीमध्ये किती डीजे वाजतात, किती डीजे वाजतात? 4, 5, काही जागेवर जास्त पण वाजत असते. जेवताना बोलायला लागतं, जेवताना बोलायला पण लागतं, हे मला पहिल्यांदा कळलं. डीजे लागतात. एक डीजे पुढे 1 किलोमीटरचं अंतर सोडून दुसरा डीजे, 1 किलोमीटरचं अंतर सोडून तिसरा डीजे, 1 किलोमीटरचं अंतर सोडून चौथा डीजे. एका डीजे समोर एक नाचतोय, दुसऱ्या डीजे समोर दुसरा नाचतोय, तिसऱ्या डीजे परत तिसरा नाचतोय. या डीजे मधला तिथं जाणार नाही. का जाणार नाही? कारण ती दुसऱ्या माणसाची रॅली, तो दुसऱ्याचा डीजे आम्ही जाऊ शकत नाही. आणि रॅलीचं नाव काय असतं? एकता. हॅलो, आम्ही असले कसले लोक दादा, असले कसले लोक, असले कसले लोक दादा, असले कसले लोक, असले कसले लोक दादा, असले कसले लोक, असले कसले लोक दादा, असले कसले लोक. या तुटलेल्या लोकांना एकत्र करावं लागेल. म्हणून चला सारेच होऊ एक व एक, चला सारेच होऊ एक व एक, सारेच होऊ एक, चला सारेच होऊ एक व एक, सारेच होऊ एक, चला सारेच होऊ एक व एक. तेव्हा मित्र ऑर्केस्ट्रा कार्यक्रम होतच राहते. पण एक मी स्टार्टिंगला शेअर मारला, काय म्हटलो? मर जाऊंगा है भीमराज तेरी शोहरत गाते गाते. एक लाचं कडवं विचार सांगायचं आहे, गाणं नाही आहे काय. सगळ्यांना माहीत असेल वामन दादाचं गीत माहीत आहे, मासळी बोले आपल्या पिलाला हात वर करा ज्यांना माहिती काय. पण अरे मासळी बोले आपल्या पिलाला, गाणं तुम्ही ऐकलं म्हणजे गाणं नाही ऐकायचं काय. मासळी बोले आपल्या पिलाला, अरे खेळ भाळा तू खाली तळाला, दुनिया पाहण्याच्या फंदात पडशील, व्यर्थ चिटकून जाशील गळाला. ती माशाची आई बाळा म्हणजे वर धावू नको, वरचं जग बेकार आहे. तर असंच आज हे आपण थाटामाटा जयंती साजरा करतो. तर ते बाळ पिल्लू लेकरू आईला म्हणायचं, आई मला तिथं वेशीच्या बाहेर गावात जायचं. आई म्हणायची बाळा तिकडे जाऊ नको. अरे तुला काय सांगू तिकडं जग कसं आहे, तिकडं जायसाठी हे म्हणून जुनं पुराणं घसरत नाही. पण विचार काय बाळा, तिकडे जायसाठी तुला
कमरेला झाडू आणि गळ्यात मडका. पण आज काळ बदलला. बाबासाहेब शिका संघटित व्हा, संघर्ष करा. आज जय भीमचे मानाने तुरे झळकायला लागलेत. पण आता पिल्लू काय म्हणतंय? पिल्लू बोले काय? पिल्लू बोले, बाळ बोले आपल्या आईला, अरे आई कुठवर मी खेळू तळाला का? जर आशीर्वाद भीमाचा मिळाला आता तोडून टाकील गळाला. समजलं कुणाला काय? हाच विचार सांगायचा होता. कंटिन्यू. चला आता मला वाटतंय आता जेवायची वेळ झाली आहे ना, सगळेच आता जेवणात रमलेले आहेत. तर त्यामुळे कार्यक्रम आपण आता इथेच थांबूया का सर? चालेल ना? बरं काय करा, थांबवायचं का काय? 1-2 घ्यायचेत का गाणे? हां घ्यायचेत का? बरं एका ताटात हात एक ताट वर करा बरं. बघू बरं किती जणांना वाटते कार्यक्रम उभी करू भीमवाडी, 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 उभी करू भीमवाडी. हे मरगळलेल्या मना मनाची, मरगळलेल्या मना मनाची चला तपासून किती जणांना वाटते उभी राहिली पाहिजे? किती जणांना वाटते? ह्या गाण्यात जरा त्रास होतो बरं का. हे वामन दादांनी आम्हाला लिहून दिलंय, पण आम्ही ते फक्त गाण्यापुरतं घेतलेलं नाही. ही भीमवाडी म्हणजे कुठली जातीची नाही, कुठल्या धर्माची नाही, कुठल्या रंगाची नाही, कुठल्या पंथाची नाही. ही भीमवाडी म्हणजे समानतेची भीमवाडी आहे. ही भीमवाडी किती जणांना वाटते उभी राहिली पाहिजे? एक ताट हातात असलं तरी बरं, एक हात वर करा बरं. पाठ डोक्यात नाही पडला पाहिजे बघ. हा अरे उभी करू. किती हात बघू द्या, हात बघू द्या मला. हात मोजायचे, हात मोजायचे, हात एक मोजायचे. चल लवकर एक घास तोंडात टाका ना हात वर. चला लवकर. अरे उभी करू. क्या बात आहे. सगळे हात हात वर दिसू द्या मला. सगळं मोजू द्या, मोजू द्या. इकडे ताईला वाटते का? ताई हा हा लगेच. हा क्या बात आहे. हात हात वर वर दिसला पाहिजे, दिसला पाहिजे, दिसला पाहिजे. सर सर वाटते का तुम्हाला? वाटतं ना? हात हात मला दिसू द्या, दिसू द्या बरं. सगळे हात दिसू द्या मला. किती आहेत, किती आहेत हात? एक जरी हात खाली राहिला तर वो भीमवाडी निर्माण करताना या प्रक्रियेत घातक आहे बरं का. मला हात बघू द्या सगळे सगळे. अरे उभी करू भीमवाडी, 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 उभी करू भीमवाडी. एक शायर खूप छान म्हणतो. तो काय म्हणतो की फूल की खुशबू को कितना भी छुपाओ छुपा नहीं सकते, फूल की खुशबू को कितना भी छुपाओ छुपा नहीं सकते, चांद को हथेली से कितना भी ढको ढक नहीं सकते. यूं तो नाप लेते हैं ऊंचाई आसमां की, मगर मेरे भीम जी की ऊंचाई कोई नाप नहीं सकते. आणि म्हणून हो ओढवा मनच्या अंतरी, ओढवा मनच्या अंतरी, ती करून दाऊ खरी, ती करून दाऊ खरी, ती करून दाऊ खरी. हे वेळ प्रसंग प्रताप सिंगा, वेळ प्रसंग प्रताप सिंगा, काढ मनातील आडी. परत परत एकदा. काय करा? अरे उभी करू. हात हात हात. संविधान लिहायला किती दिवस लागले माहिती आहे का? किती सर काय वर्ष लागले संविधान लिहायला? संविधान लिहायला काय किती वर्ष लागले?
हा 2 वर्ष काय 2 वर्ष 11 महिने 8 दिवस तर 18 दिवस 2 वर्ष 11 महिने 18 दिवस है ना बरोबर का. काही जण तर तास पण सांगतात सेकंद पण सांगतात है ना. म्हणजे असं म्हटलं जातं की बाबासाहेबांनी जर संविधान लिहायला घेतलं नसतं तर बाबासाहेब आणखीन काही 10 वर्ष जगली असतील आणि त्याचा फायदा बौद्ध धर्माला झाला असता प्रचार आणि प्रसारित करण्यासाठी. पण बाबासाहेबांना माहिती होतं की हे संविधान जर मी लिहिलं नाही तर हे संविधान कोणी आयरा गैरा लिहिल आणि माझ्या मुलांना त्यामध्ये समानता भेटणार नाही, स्वातंत्र्य भेटणार नाही, बंधुता भेटणार नाही, न्याय भेटणार नाही. म्हणून बाबासाहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत मी मेलो तरी चालेल पण हे संविधान मी लिहिणार अशा उद्देशाने ते संविधान लिहिलं. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस है ना. पण आम्ही 1 मिनिट हात वर ठेवू शकतो का बघू. अरे उभी करू भीमवाडी 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 उभी करू भीमवाडी. अरे उभी करू भीमवाडी उभी करू भीमवाडी उभी करू भीमवाडी उभी करू भीमवाडी उभी करू एक घोषणा देऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कुळवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपालक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. थँक्यू. जय भीम. धन्यवाद.